मी अजूनही पेपरवर बातमी लिहितो, त्याचा फोटो काढतो आणि ती व्हॉट्सॲपवर पाठवून देतो. मला कागदाला पेन लावल्याशिवाय सुचत नाही. जगामध्ये मराठी ही सर्वाधिक समजली जाणारी भाषा हा माझा समज दृढ झालेला आहे. पहिला घास घेतल्यावर फक्त उलटी यायची बाकी होती. आधी तिकडे मिसळ, रेडीमेड मिसळ असतात सुहानाच्या, त्या टेस्ट केल्या, पोहे टेस्ट केले आणि भरपूर आणले. म्हणजे ह्या ऑलिम्पिकने भारतीयांना एवढं एक नक्की कॉन्फिडन्स दिला आहे की उद्याचा सूर्य जो आहे तो आपला असेल. ज्योतूस, मी आहे रोहिणी गोसावी आणि तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे नोमॅड रोहिणी. तर पॅरिस ऑलिम्पिक संपलेला आहे, सांगता समारंभ झालेला आहे. सगळ्यांनी खूप मजा केली आहे. काहींना पॅरिस सोडून जावं लागलं होतं. खूप वेगवेगळे अनुभव आलेले आहेत. जगभरातले पर्यटक असतील, पत्रकार असतील, सगळे पॅरिसमध्ये आलेले होते. आता हळूहळू सगळे जातील. एक वेगळे अनुभव, वेगळ्या आठवणी घेऊन ते सगळे घरी जातील. तर माझ्यासोबत आज आपल्याशी गप्पा मारायला भारतातले मराठी 2 पत्रकार आहेत, ज्यांनी आतापर्यंत अनेक ऑलिम्पिक स्पर्धा कव्हर केलेल्या आहेत. प्रत्येक देशामध्ये जाऊन त्यांनी नवनवीन अनुभव घेतलेले आहेत. तर आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आत्तापर्यंतचे त्यांचे ऑलिम्पिकमधले अनुभव कसे होते, पॅरिसचं ऑलिम्पिक त्यांच्यासाठी कसं होतं आणि अर्थातच भारताच्या कामगिरीबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे. तर आपल्यासोबत आहेत विनायक दळवी सर आणि संदीप चव्हाण. तर सर, तुमचं दोघांचंही खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. तर मला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही खूप सिनियर पत्रकार आहात जे स्पोर्ट्स कव्हर करताय. तर तुमच्यासाठीचे वेगवेगळ्या देशांमधले अनुभव खूप वेगळे आहेत. पॅरिस तुमच्यासाठी कसं होतं? पॅरिस म्हणजे आत्तापर्यंतच्या ऑलिम्पिक्स आणि आत्ताचं हे पॅरिस यात फारच तफावत आहे. पहिली गोष्ट अशी आहे की यांनी आधीच जाहीर केलं की ग्रीन ऑलिम्पिक, म्हणजे अगदी ॲथलेटिक्स विलेजमध्ये देखील एअर कंडिशनर्स नाही आहेत आणि खेळाडू देखील फक्त पंखा आहे त्या खोलीत राहत आहेत. आणि दुसरं पेपरलेस ऑलिम्पिक्स. आम्हाला हा पहिल्यांदाच अनुभव आहे, कारण आत्तापर्यंत आम्हाला रिझल्ट शीट बाकी सगळं रेडी मिळायचं, पण ह्या ऑलिम्पिकमध्ये तसं काहीच नाही. त्यांनी माय इन्फो नावाचा ॲप दिला आहे, त्यात सगळं काय आहे, रिझल्ट अगदी या क्षणापर्यंत होणार आहे. आणि त्याआधीची मात्र मजा होती की एक समजा अथेन्स ऑलिम्पिक झालं 2004चं, तर ते पिजन होल्स म्हणून असायचे. तर त्याच्यात प्रत्येक खेळ झाला की तिथे लगेच जी माणसं पटापट धावत यायची, रिझल्ट्स टाकायची, पुढील शर्यत असतील त्यांचे स्टार्ट लिस्ट असायच्या. तर तो एक अनुभव होता की पटकन आम्ही पण जायचो, अरे काय नवीन पडलं आहे का त्यात पेपर, तो बघायचा. त्याच्यानंतर लंडनचं ऑलिम्पिक होतं आणि बीजिंगचं ऑलिम्पिक होतं. पण हे प्रत्येक ऑलिम्पिक जसं बीजिंगचं होतं ते फार मॅनपॉवर तिथे पुष्कळ होती, त्यांच्याकडे पेपर्स देखील पुष्कळ होते, सगळ्या गोष्टी. त्यामुळे त्यांनी भरपूर अगदी पेपर हवे तेवढे, माणसं हवी तेवढी कार्यकर्ता, असं ते वेगळंच ऑलिम्पिक होतं. लंडनला मात्र आटोपशीर होतं आणि लंडन शहर जे आहे ते पर्यटकांचं शहर आहे, त्यामुळे तिथे पर्यटनाच्या काही त्यांना अडचणी आल्या नाहीत. आणि त्यानंतर रिओला जाताना आम्हाला एक भीती होती की नेहमी म्हणायची की तिथे गँगस्टर लोकांचं ड्रग्ज जास्त आहेत, तिथे तुम्ही कसे राहाल वगैरे. तर आम्ही गेल्यानंतर तिथे आम्ही सर्वात आम्हाला म्हणजे संदीप आणि आम्ही दोघं घर शोधत होतो आणि घर शोधताना सिक्युरिटी काय आहे आजूबाजूला, किती जवळ आहे स्टेडियमच्या, अगदी जवळजवळ करता अक्षरशः आम्ही स्टेडियममध्येच शिरलो आणि म्हणजे घरातून स्टेडियम दिसतं इथपर्यंत आम्ही पोहोचलो. आणि त्याचा म्हणजे फायदा असा आला की आम्हाला आत्ता जे पॅरिसमध्ये रिव्हर्स आहे, कारण पाय अक्षरशः तुटलेत चालून. संदीप, तुला म्हणजे मला तुला असं विचारायचं आहे की तू जवळपास 6 ऑलिम्पिक कव्हर केलेस. तर ऑलिम्पिकचं जे आहे ते ऑलिम्पिक कसं टेक्निकली बदलले, हे सगळे बदल तू बघितलेस, तू अनुभवलेस, तर आम्हालाही सांगशील की काय, जेव्हा तू पहिल्यांदा ऑलिम्पिक कव्हर करायला गेलास तेव्हा तू कसं रिपोर्टिंग करायचास आणि आता कसं रिपोर्टिंग करतोस? आणि खूप मजेशीर प्रसंग आहे. म्हणजे दळवी आणि मी आमचं दोघांचं अथेन्स हे पहिलं ऑलिम्पिक होतं आणि मला आठवतं 2004चं जे ऑलिम्पिक होतं ग्रीसमध्ये आयोजित केलं होतं. आणि त्याच्या आधी तुला आठवत असेल की अमेरिकेमध्ये ट्विन टॉवर पडला होता आणि जगभरामध्ये सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यामुळे अमेरिकेचं काही सैन्यसुद्धा त्यावेळी अथेन्समध्ये डेप्यूट केलं गेलं होतं सुरक्षेच्या कारणास्तव. आणि एवढा कडेकोट बंदोबस्ताचा अनुभव जो होता, आंतरराष्ट्रीय अनुभव आम्ही तिथे घेतला होता. पण टेक्निकली जर तू म्हणशील तर गंमत अशी होती की 2004ला जेव्हा आम्ही दोघांनी, जसं दळवी म्हणाले की तिथे पिजन होल असायचे, असं लाकडी असं एक लांब लचक अशी केबिन असायची साधारणतः, आणि प्रत्येक 28 खेळांच्या सगळ्यांच्या सूची तिथे
असायच्या. तर जसजसं ऑलिम्पिक बदलत गेलं तसतसं सगळ्या टेक्नॉलॉजीने हे ऑलिम्पिक टेक ओव्हर केलं. पण मला अजूनही आठवतं आहे की त्या अथेन्स ऑलिम्पिकमध्ये आशिया खंडातल्या लोकांसाठी वेगळ्या फॅक्स मशीन असायच्या. म्हणजे फॅक्सच्या असा 15-16 रांगा, एक 20-25 फॅक्सच्या मशीन असायच्या. मग प्रत्येक पत्रकार येऊन, त्यावेळी तुला आठवत असेल 2004ला तेवढी टेक्नॉलॉजी इव्हॉल्व झाली नव्हती. फेसबुक नव्हतं, व्हॉट्सअप नव्हतं. त्यामुळे पटापट पेना आणि कागदावर लिहिलं जायचं आणि मग तो कागद फॅक्स पाठवला जायचा. मग तो आपल्या इंडियामध्ये यायचा. आणि 2004च्या ह्या अनुभवानंतर आम्ही जेव्हा बीजिंगला पोहोचलो तेव्हा सगळ्यात आधी पहिल्या ह्या फॅक्स मशीन गायब झाल्या, कारण तोपर्यंत बऱ्यापैकी कॉम्प्युटराईज आलं होतं. पण मग 2004ला आम्हाला जे नव्हतं ते 2008ला आम्हाला मिळालं. तिथे एक साधारणतः डेस्कटॉप होते. वेगवेगळ्या देशाच्या लोकांना तुम्ही तुमचा लॅपटॉप नाही आणलात तरी तुम्ही डेस्कटॉपवर जाऊन तुम्ही तुमची बातमी तरी टाईप करायची आणि ती तुम्ही ईमेल करू शकत होतात. फॅक्स मशीन गेले पण डेस्कटॉप आले होते. एक 25-30 अशा डेस्कटॉपच्या रांगा असायच्या. तिथे जाऊन तुम्ही कोणी तुमचं लॉग इन करायचं आणि तुम्ही तिथे काम करायचं. बीजिंगमधला हा अनुभव थोडासा वेगळा होता. त्यानंतर जेव्हा लंडन ऑलिम्पिक आलं तेव्हा फॅक्स मशीनही गेल्या आणि डेस्कटॉपही गेलं. तुम्ही तुमचं लॅपटॉप घेऊन यायचं आणि मग ते करून टाकायचं. मला आठवतं जेव्हा मी पहिल्यांदा अथेन्सला जेव्हा माझा लॅपटॉप घेऊन गेलो होतो तेव्हा तो लेनोवाचा मी नवीन लॅपटॉप, म्हणजे ऑलिम्पिक सुरू व्हायच्या आधी 20 दिवस घेतलेला लॅपटॉप होता. आणि मी जेव्हा त्या अथेन्समध्ये शिरलो आणि माझ्या लॅपटॉपला त्यांचा वायफाय कनेक्ट होईना, वायफाय आपल्याकडे तेव्हा नवीन होता, तेव्हा तिथे स्वयंसेवक असतात. तूही स्वयंसेवकाचं काम केलेलं आहेस. तर अथेन्समधला जो अणुऊर्जाचा जो प्रमुख होता, युवा शास्त्रज्ञ, तो तिथे त्या आमच्या मेन प्रेस सेंटरचा हेड होता टेक्नॉलॉजीचा. आणि मी त्याच्याकडे गेलो, त्याला म्हटलं माझ्या लॅपटॉपला हा वायफाय अटॅच होत नाही, तर तुम्ही काही करू शकता का? तर त्याने बिचाराने अर्धा एक तास प्रयत्न केला आणि तो म्हणाला सर तुम्ही हे किती जुनं मॉडेल आहे. म्हटलं जुनं नाही, मी आत्ता घेतलेलं मॉडेल. तो नाही म्हणाले हे आउटडेटेड आहे. म्हणाले हे जे तुमचं जे लॅपटॉपचं मॉडेल आहे हे इथे म्हणे फिट होणारं नाही आहे. पण मग त्याने काहीतरी केलं जादू आणि मग मला पुढचे 15 दिवस मला त्याच्यावर तो वापरता आला. आणि जसजसं आम्ही ऑलिम्पिक पुढे गेलं, मला आठवतं मी 2012च्या लंडन ऑलिम्पिकसाठी एका वृत्तवाहिनीसाठी रिपोर्ट 2008ला बीजिंगला मी IBN लोकमतसाठी पहिल्यांदा टेलिव्हिजनसाठी केलं होतं. तेव्हा माझ्याबरोबर कॅमेरा नव्हता, तेव्हा मी मोबाईलवर शूट करायचो. आणि मला आठवतं आहे 2004ला आमचं एक खेळाडूंचं एक मिक्स झोन असायचं. त्या मिक्स झोनमध्ये खेळाडू जिंकला की बाहेर आल्यानंतर तो प्रत्येक देशाच्या पत्रकारांना भेटत जायचा. तर तिथे असे 100-150 असे मोठमोठे अवजड कॅमेरे घेऊन असे सगळे कॅमेऱ्याची रांग असायची आणि मग त्या खेळाडूचा कॉमन बाईट व्हायचा. 2008ला 80% कॅमेरे होते, 20% मोबाईल होते. लंडनला मी जेव्हा गेलो तेव्हा 50% मोठे कॅमेरे आपले आणि 50% मोबाईल होते. जेव्हा मी रिओला पोचलो तेव्हा फक्त 20% जे आहेत हे मोठे कॅमेरे होते आणि 80% सगळ्यांचे ॲपल लागले होते. आणि आता पॅरिसला तर मला मोठा कॅमेरा शोधावा लागतो, म्हणजे जे अधिकृत जे राईट होल्डर जे आहेत तेच फक्त त्या मोठ्या कॅमेऱ्यांवर करतात. बाकी ज्यांच्याकडे राईट होल्डर नाही ते सगळेजणं मोजो, ज्याला मोबाईल जर्नलिझम असं म्हणतात, तसं मोबाईल जर्नलिझमवर शूट करत आहेत. पण एकंदरीत जसं म्हणालास की आयोजनाच्या बाबतीमध्ये जसं मी आणि देवी आम्ही दोघंही या मतावर हे असो की लंडन आणि बीजिंग, विशेषतः बीजिंग ऑलिम्पिक आणि लंडन ऑलिम्पिक खूपच चांगल्या दर्जाचं त्यांचं आयोजन होतं, नीटनेटकं होतं. रिओ ऑलिम्पिकसुद्धा याच्या बाबतीमध्ये. ह्या ऑलिम्पिकमध्ये तर आम्हाला आठवतं आम्ही एक शतराव म्हणून शूटिंग रेंज आहे, म्हणजे मुंबईकरांना जर समजायचं झालं तर मुंबईमध्ये जर ऑलिम्पिकचं आयोजन झालं तर शूटिंगची रेंज साताराला आहे. म्हणजे आम्हाला एका इव्हेंटसाठी 10,000 रुपये खर्च करून जाऊन येऊन यावं लागत होतं. मला वाटतं हे सर्वाधिक खर्चिक असं पॅरिस ऑलिम्पिक झालं असं म्हणायला हरकत नाही. सर आता संदीप जसं म्हणाला की हे ऑलिम्पिक जे आहे ते खूप टेक्नोसॅव्ही आहे, टेक्नॉलॉजीचा जास्तीत जास्त म्हणजे त्याच्या भाषेत तर माराच केला आहे सगळा. तर तुम्हाला ही सगळी टेक्नॉलॉजी ऑपरेट करताना काही प्रॉब्लेम आले किंवा कसे तुम्ही ते सॉल्व्ह केले? नाही, मुळात मी अजूनही पेपरवर बातमी लिहितो, त्याचा फोटो काढतो आणि ती व्हॉट्सॲपवर पाठवून देतो. ऑपरेट दुसरीकडे करतात. किंवा अगदी जर घाई असेल तर मग मी ज्या आपण बोलल्यानंतर मॅटर कंपोज होतो ते ॲप्स वापरतो आणि करतो. पण अजूनही मी, कारण मला कागदाला पेन लावल्याशिवाय सुचत नाही आणि त्याच्यातच मजा आहे. म्हणजे त्या मजेसाठी मी खरं तर ऑलिम्पिक कव्हर करतो आहे. तर रिओ ऑलिम्पिकला आम्हाला एवढं प्रिव्हिलेज होतं ना की स्पीड तर फास्ट होतात, तर आम्ही ज्या बसमधून ट्रॅव्हल करायचो त्या बसला पण त्यांनी वायफाय दिलेलं आणि तेवढंच तगडं वायफाय होतं. म्हणजे लोक एखादी स्पर्धा करून आली त्यांना ते MPC किंवा कुठे जाईपर्यंत त्यांच्या डेस्टिनेशनला जाईपर्यंत थांबावं लागायचं नाही. तिथल्या तिथे बसमध्ये, चालू बसमध्ये आम्ही करायचो. आम्ही स्टेडियम किंवा दुसरीकडे पोहोचण्याच्या आधी ती स्टोरी तिकडे पोहोचलेली असायची. म्हणजे म्हटलं की लँग्वेज बॅरियर हा सगळ्यात मोठा बॅरियर मानला जातो. तर तुम्ही कसं मॅनेज केलं इतके दिवस पॅरिसमध्ये राहून फ्रेंच न येता? आम्ही
आम्ही चीनमध्ये ऑलिम्पिक केल्यामुळे आम्हाला पुष्कळ अनुभव आला. म्हणजे संदीप आणि आम्हीच होतो तेव्हा. आम्हाला जेवायचं होतं आणि भात पाहिजे होता. तर त्यांनी भात सोडून सगळं आणलं. म्हणजे त्यांनी राईसचा आईस समजला आणि बर्फ आणला आणि वेगवेगळे सगळे पदार्थ आणले. ते त्यातलं आम्हाला काही नको होतं. म्हणजे राईस शेवटपर्यंत आणला नाही. आम्ही राहायचो त्या हॉटेलचं नाव हू शू असं होतं. तर ते हू शूचं प्रोनाऊन्सिएशन वेगळंच होतं, स्पेलिंग वेगळं होतं आणि प्रोनाऊन्स होतं. त्यामुळे आम्ही ते जसं इथे पण होतं, उच्चार वेगळाच असतो. तर ते आम्हाला शेवटपर्यंत कळायचं नाही. मग आम्ही चिनी भाषेत लिहून घेतलं होतं, ते दाखवायचं प्रत्येक वेळेला आणि मग आम्हाला बरोबर गाईड केलं जायचं. त्यामुळे असे भाषेचे आणि अनुभव नाही, खाणाखुणा करून गरजेनुसार एकमेकांच्या सोयीनुसार आम्ही पुढे चालत आलेलो आहे. माझ्याकडे याच्यावर एक चांगला किस्सा आहे. म्हणजे तू अगदी पॅरिसबद्दल विचारली तर पॅरिसमध्ये आमची एक छान मैत्रीण होती. तिने आमची खूप मदत केली भाषेची. ती रोहिणी म्हणून तिचं नाव आहे. तर आम्हाला काही अडचण आलं की मी रोहिणीला फोन करून समोरच्या माणसाला जायचो. ही आहे ती. त्यामुळे तिने आमची खूप मदत केली. त्यामुळे आमचं एक चालतं बोलतं ॲप होतं जे अँड्रॉइड आणि याच्या iOS सिस्टीमवर नाही आहे, पण पृथ्वीवर ते ॲप चालतं. आणि त्यामुळे फ्रान्समधला आमचा प्रश्न मिटला. पण माझ्याकडे रिओची एक खूप चांगली आठवण आहे. रिओला मी जेव्हा फुटबॉल वर्ल्ड कप कव्हर करायला गेलो होतो, तर तिथे एकतर रिओ म्हणजे ब्राझीलवर एक तर पोर्तुगीजांची वसाहत होती ती. त्यामुळे स्पॅनिश आणि पोर्तुगाल ह्या 2 लँग्वेज तिथे प्रामुख्याने बोलल्या जातात. इंग्रजीचा गंधही नव्हता. आणि मला आठवतं मी त्या IBN लोकमतसाठी तो फुटबॉल वर्ल्ड कप कव्हर करत होतो. आणि निखिल वाघेंचं आजच्या सवालसाठी मला 1 तासासाठी स्टेबल असं वायफाय शोधायचं होतं. आणि 12 तासाचा साधारणतः डिफरन्स आहे, 11:30-12 तासाचा. त्यामुळे तिथे रात्र आमच्या इथे सकाळ. तर मी लवकर उठून तयार झालो की आजच्या सवालला 9ला हे करायचं म्हणून. आणि हॉटेलमधनं लोकेशन हंट करण्यासाठी निघता येता मी जी चावी होती ती आपली रूममध्ये विसरलो आणि बाहेर आलो. लोकेशन हंट केलं, वायफाय टेस्ट केलं, सिग्नल टेस्ट केले आणि परत जाणार तर लक्षात आलं की अरे आपल्या खिशामध्ये चावीच नाही आहे. बरं, तिथे कोणाला इंग्लिशचा गंध येत नाही आणि एक सुंदर मुलगी त्या रिसेप्शनच्या काउंटरवर होती. आणि आता अडचण अशी आहे की एरवी इतर कोणत्या ठिकाणी समजा भाषेचं अडचण आलं तर आपली हाताची भाषा असते की हाताची भाषा दाखवून तुम्ही सांगू शकते आम्हाला हे हवं आहे. आता समोर एक मुलगी असेल आणि तुमची जर समजा चावी हरवली असेल तर तुम्ही केलेले हातवारे किती असभ्य असू शकतात. त्यामुळे हातवाऱ्याची भाषा तर करता येत नव्हती. मी तिला परोपरीने सांगतो की मला माझ्या रूमची की हवी आहे, मी माझी की जी आहे ती लॉस्ट केली आहे. तिला कळेना. मी 1 मिनटं गेलं, 2 मिनटं गेलं, इकडनं मला मुंबईतनं असाइनमेंटचे फोनवर फोन आणि 5-7 मिनटं गेलं तरी त्या बाईला काही कळेना. शेवटी मग आपल्या मराठी माणसाचं जे होतं की खूप त्रास झाला की आपण सगळ्यात पहिलं प्रेमाने काय करत असतो, आपण शिवी हासडतो. बरं, तिला माझं इंग्लिश कळत नव्हतं, मी मराठी करण्याचं काही कारणच नव्हतं. मी अगदी मस्तपैकी मराठी भाषेमध्ये मला जी येते ती शिवी हासडली आणि म्हटलं साला यांना चावी कळत नाही. तर मी चावी म्हटल्यावर तिचा लगेच डोक्यात पैसे म्हटलं ओ यू वॉन्ट चावी. आणि मग मला असं कळलं की चावी हा मराठीमध्ये आपण जरी वापरत असलो तरी तो मूळ पोर्तुगालचा शब्द आहे. आणि मग मी चावी म्हटल्यावर तिने मला चावी काढून दिली. आणि मग पुढचे जवळजवळ एक मी 1.25 महिना त्या फुटबॉलसाठी ब्राझीलमध्ये होतो. त्याच्यामध्ये आपलं चावी, अननस, लोणचं, पाव हे सगळे पोर्तुगीज भाषेमधून आपण घेतलेले मराठीतले शब्द. मी ऑलिम्पिकला एक लिहिलं होतं, 51 शब्द आहेत असे मराठीत जे आहेत. कारण पोर्तुगीज आपल्या इथे होते गोव्याला वगैरे, ते आणि मराठी आणि ते कॉमन आहेत किंवा आपण त्यांचे शब्द वापरतो त्यामुळे आपले मराठी म्हणतो. खरं ते त्यांचे शब्द आहेत. मी मराठीमध्ये बोलत होतो आणि माझा मराठीत बोलून कुठेही अडलं नाही. त्यामुळे जगामध्ये मराठी ही सर्वाधिक समजली जाणारी भाषा हा माझा समज दृढ झाला. जागतिक भाषा आहे. अशा ज्या गमती जमती आता त्याने सांगितलं संदीपने, अशा पॅरिसमधल्या काही गमती जमती आहेत का तुमच्याकडे आता? सगळ्या गमतीच आहेत. म्हणजे आम्ही पायाने चालतोय की आपोआप शरीर चालतंय असं चालतं. म्हणजे दरवेळेला कधी बरं पोलिसांच्या दिशादर्शकात पोलीस सर हमखास चुकवणार. म्हणजे पोलिसांनी सांगितलं बरं इथे उजवा आणि डावा. म्हणजे माझ्या बाबतीत स्वतःच्या बाबतीत पण मला उजवं सांगायचं असेल मी डावं पटकन बोलतो, तर हे पण तसेच बोलतात. म्हणजे माझी ती गोष्ट मॅच होते यांच्याशी. त्यामुळे राईट म्हणतील आणि इकडे दाखवतील. म्हणजे खरं कुठलं हे की राईट आता ते कळत नाही. पण ते हे खरं असतं, हात दाखवलेला राईट बोललेलं चुकीचं असतं. हां, आणि दुसरं म्हणजे पॅरिसमधल्या गमती जमतीपेक्षा दररोज सकाळी निघालं की जिथे स्टेडियम किंवा कुठे पोचायचं आहे तिथे जाईपर्यंत सगळं गमती जमतीच असतं. कारण ॲप यांनी दिलेलं आहे एक सिटी मॅपर म्हणून, त्याच्यात सगळं असतं. पण नंतर जर स्टेशन बदलायची वेळ आली की ते त्या भुयारात शिरून कुठे पोचायचं, परत ते नेमकं पोचल्यानंतर कुठल्या दिशेला जायचं त्याच्यात पण गोंधळ. परत त्यांनी विचारलेलं त्यांचे कार्यकर्ते जे आहेत रेल्वेचे क्वालिटी असते ते चांगले आहेत, पण अदरवाईज दुसऱ्या कोणाला विचारलं की चुकवणारच. म्हणजे असं अनेकदा झालं की आम्ही उतरले चुकीच्या ट्रेनला बसलो, मग उतरून पुन्हा मागे येऊन ते त्याने आलो. असं दररोज अगदी कालपर्यंत होतं आहे. म्हणजे ही खरं म्हणजे द्रविडी प्राणायाम आहे.
आणि पाय तोडणारा प्राण आहे. बरं, हे जे 2 पत्रकार आहेत जे खूप देश फिरून ज्यांनी ऑलिम्पिक कव्हर केलं आहे, त्यांना सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट आहे की संदीपला मी आमचं जेव्हा कम्युनिकेशन होत होतं तर सर मी ह्याला सांगत होती की तो मला म्हणाला की बॅग पॅक करतो आहे, तर त्याने एक अख्खी मोठी सुटकेस खाण्याच्या गोष्टींनीच पॅक केली. म्हणजे तो म्हणाला की ही माझी खाण्याचीच बॅग आहे. तर त्याला म्हटलं एवढ्याची गरज नाही, ते इथे मिळतं, तुला जे काय हवं असेल ते बऱ्यापैकी इथे मिळेल, कारण इथे जवळ इंडियन स्टोअर आहे. तर तो म्हणाला नाही ते माझी सवय आहे की मी सगळी बॅगच घेऊन जातो. तुम्ही काय काय घेऊन आलेला खायला? प्रश्न विचारलेला आहे. हे आमचे अन्नदाता आहेत. 5 ऑलिम्पिक मधले अन्नदाता आहेत. माझं काय झालं की येताना विस्तारा एअरलाईन्स आहे तिने मी आलो तर त्यांनी एक म्हणजे सुखद धक्का आहे तो 23 किलोच्या 2 बॅगा आहेत असं अलाउन्स केलं. मी 4 वेळा ज्यांच्याकडनं तिकीट काढलं त्या एजंटला विचारलं, मी स्वतः फोन करून त्यांना विचारलं नाही, ते म्हणे 2 आहेत, 23 किलोच्या 2 बॅग आहेत. मग 23 किलोची एकच बॅग माझी भरते, तेवढी इनप असते. म्हटलं दुसरी रिकाम्या बॅगेचं काय करायचं. मग मी काय केलं, आधी तिकडे मिसळ रेडीमेड मिसळ असतात सुहानाच्या त्या टेस्ट केल्या, पोहे टेस्ट केले आणि भरपूर आणले. म्हणजे म्हटलं आपल्याला आणि आपल्या सहकार्यांना पण मिळतील. किंवा पुरणपोळी आपला नेहमीचा विषय, म्हणजे संदीप आणि आम्ही गेल्या अनेक ऑलिम्पिक्समध्ये पुरणपोळी आणि चिवडा चकली हे आणायचो, पण यावेळेला चिवडा चकली कमी आणली, चिवडा आणलाच नाही, पण पुरणपोळी भरपूर आणल्या आणि त्या डीप फ्रीजमध्ये ठेवल्या, त्यामुळे अनेक दिवसामध्ये 20 दिवस टिकतील म्हणून. आणि दुसरं मी मिसळ आणली यावेळेला आणि ती अतिशय चांगली तिखट झाली. कारण ह्या इथे आल्यानंतर फार गोड खातात. माझे रूमचे सहकारी ते तर अति गोड खातात, त्यामुळे तिखट काय खायचा प्रश्न असतो. तर त्यावेळेला मिसळ गरम पाणी ओतलं, अगदी मुंबईसारखी मिसळ, कांदा मिळतो इथे. आणि फरसाण मी वेगळं घेऊन आलो, पाव किलोच्या 8 पिशव्या घेऊन आलो. म्हणजे 2 किलो फरसाण आणलं, ते प्रत्येकाला 4 मिसळच्या दिल्या हे की त्याच्यावर मी एक 2 पाव किलो तर ते मुद्दाम देतो. आता तुम्ही बाहेर असता, दिवसभर बाहेर असता, तर घरी असता तेव्हा तुम्ही त्यातलं जेवण बनवून खाता, पण बाहेर तुम्ही आता फ्रेंच कुझिन ट्राय केलं की नाही? बिलकुल नाही, ते कारण ते घशाखाली उतरतच नाही. पहिलं गोष्ट बोलून सांगायचं काय बरं. त्यामुळे आम्ही जास्त त्या भानगडीत पडलो नाही. उलट आम्ही तिकडे एक फळं खातो किंवा ही मिसळ घेतलेली असते, ती गरम पाणी तिथे मिळतं, ते पाणी ओतलं 10 मिनटं थांबलं की ती मिसळ तयार होते. आम्ही तिथल्या इथे खातो किंवा भूक लागली की आणि घरी गेल्यावर माझे सहकारी आहेत ते स्वतः बनवतात. म्हणजे 4 जणांमध्ये एक चांगला कुक आहे आणि अगदी एवढी काळजी घेतात की सकाळी उठल्यावर ऑमलेट ब्रेड अगदी ब्रेकफास्ट करून देतात, दुपारचं जेवण असतं. हे असं झालं दवीन होतं चायनामध्ये आम्ही जेव्हा पहिल्यांदा बीजिंग ऑलिम्पिकला जेव्हा गेलो तेव्हा आमच्या डोक्यामध्ये असं भिडलं होतं की चायनीज म्हणजे चायना, तर आपण जे चायनीज खातो भारतामध्ये नेपाळी चायनीज असतं, देसी चायनीज, त्याचा चायनातल्या चायनीजशी काही संबंध नाही. तर जेव्हा आम्ही बीजिंगमध्ये पाऊल ठेवलं पहिल्यांदा, तेव्हा दवी होते, मी होते, आमचे अजून 2 दोस्त होते, मला वाटतं बने होते, विजय बने. आम्ही असं उतरलं, म्हटलं की अरे चायनीज उतरलं तर पहिल्यांदा आधी चायनीज खायचं. आम्ही एका हॉटेलमध्ये गेलो, दवी, मी आणि ती, आणि आम्ही सूप मागवलं. त्या माणसाने एवढा मोठा हंडा आणून आमच्यासमोर ठेवला आणि त्याच्यामध्ये बेडूक सोडून बाकी सगळं होतं त्याच्यामध्ये. तर आम्ही अगदी प्रेमाने अगदी सगळ्या तिघांनी, म्हणजे एकतर भूक लागलेली, सकाळी विमानातनं उतरलेलो, खूप पोटात भूक होतं आणि प्रत्येकाने घमेल्यासारखे मोठे पॉट घेतल्याने होतलं. आणि तू बिलीव्ह करशील रोहिणी, पहिला घास घेतल्यावर फक्त उलटी यायची बाकी होती. आयुष्यातला पहिला आणि शेवटचा चायनीज चायनामध्ये खाल्लेला होता. तेव्हापासून आम्ही थोडंसं घाबरलो, उग्र वास होता तो. मसाले त्यांचे वेगळे असतात आणि साधारणतः त्यांचं जे बनवण्याची पद्धत आहे ती सुद्धा आपल्या इंडियन, त्यामुळे चायनामधनं आल्यानंतर सुद्धा 1 महिना चायनीज खायचं धाडस होत नव्हतं. आता थोडीशी गाडी पूर्वपदार आलेली आहे. पण आता तुमच्या दोघांसाठी कॉमन प्रश्न आहे, तुम्ही बरेच देश फिरलात, म्हणजे जर्नलिस्ट म्हणून फिरलात ऑलिम्पिक कव्हर करायला, तर पॅरिसमधलं असं काय होतं जे तुम्हाला आवडलं आहे? एकतर पहिलं म्हणजे पॅरिसला सिटी ऑफ लव्ह म्हटलं जातं. माणसं खूप प्रेमळ आहेत आणि खरंच प्रेमळ माणसं आहेत. मी जेव्हा पॅरिसमधनं जेव्हा हा संपला तेव्हा माझ्या मनामध्ये असं आलं की इथे एक लव लॉक ब्रिज आहे, जिथे तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करता त्यांच्यासाठी तुम्हाला तिथे टाळं लावलं जातं आणि मग ती चावी जी आहे ती सेन नदीत फेकली जाते. तर मी मुद्दामून तिथे गेलो की म्हटलं ही जी 8 आणि 1 9 ही जी 9 खेळाडू आहेत ज्यांना पोडियम फिनिश करता आला नाही, ज्यांना मेडल मिळाला नाही, ज्यांना जे कौतुक शाबासकी मिळाली नाही, त्यांच्यासाठी कुठेतरी आपण एक काय म्हणतात ना, पॅरिसमध्ये जाऊन एक आपल्या वतीने एक प्रेम व्यक्त करू म्हणून मी गेलो. तर दुर्दैवाने तो लॉक ब्रिज जो आहे तोही आता बंद केलेला आहे, ती टाळी काढण्यात आली आहे. तर मी त्या सेन नदीवर 2 मिनटं उभं राहिलो, मावळता सूर्य होता
आणि ती सूर्य अंगावर घेते तर माझ्या मनात असं सहज चमकून गेलं की हा जो मावळणारा सूर्य आहे पॅरिसमधला, हा उद्या त्या भारतातला ही जे 8 खेळाडू आहेत, हे 8 खेळाडू किंवा ही जी 9 खेळाडू आहेत, ही प्रतीक आहेत उद्याच्या भारतीय क्रीडा महासत्तेची. त्यामुळे मला असं वाटतं पॅरिसमधल्या आजच्या ह्या ऑलिम्पिकने भारतीयांना एवढं एक नक्की कॉन्फिडन्स दिला आहे की उद्याचा सूर्य जो आहे तो आपला असेल असं मला वाटतं. तर ही एक भावना घेऊन मी पॅरिसमधनं घरी जाणं असं वाटतं. आत्ताची भारताची कामगिरी म्हणजे गेल्या 2-3 ऑलिम्पिकमधली आणि पॅरिसच्या ऑलिम्पिकमधली कशी तुम्ही तुलना कराल? मुळात आपण खरं तर पदकांच्या संख्येत बघायला नको, आपण प्रगतीपथावर आहोत. कारण आत्तापर्यंत आधीची ऑलिम्पिक्स जर बघितली ना तुम्ही, तर आम्ही एक पहिल्या दुसऱ्या फेरीतच आटपलेला असायचा कारभार आणि फार कमी 1-2 स्पर्धक जे मेडल मिळवायचे तेच अंतिम फेरीपर्यंत असायचे. आता तसं नाही. आता भाग घेतलेला प्रत्येकजण पहिल्या फेरीच्या पुढेच गेला आहे. पहिला, दुसरा, क्वार्टर फायनल, प्री क्वार्टर, सेमीफायनल अशी मजल आहे. म्हणजे आपण आता पदकाच्या सगळेजण जवळ येत आहेत. पूर्वी एका दुसरा खेळाडू असायचा अगदी, म्हणजे एका दुसरा का अथेन्स ऑलिम्पिकलाच पहिलं आपल्याला पदक मिळालं अनेक वर्षानंतर, राज राठोडचं. त्यामुळे ते पहिलं होतं. त्यानंतर 1, 2, 3 अशी हळूहळू सुरुवात झाली. तर आत्ता जरी पदकं 6 असली तरी उद्या तर भवितव्य जे आहे भारताचं ते चांगलं आहे असं म्हणता येईल. ऑलिम्पिक जेव्हा संपलं तेव्हा भारताची मेडल टॅली 7 वरनं 6 वर आली होती. परंतु पहिल्यांदा भारताच्या ऑलिम्पिकच्या इतिहासामध्ये असं झालं की 8 माणसं जी आहेत ही अगदी मेडलला हात लावून आली. म्हणजे 7 माणसं 4थ्या क्रमांकावर आली. आपला महाराष्ट्राचा अविनाश साबळे जो आहे तो फायनलपर्यंत पोचला 3000 मीटर स्टिपल चेसच्या, आणि तो फायनलला पोचणारा पहिला भारतीय खेळाडू. यावरनं त्याचं यश तू लक्षात घेऊ शकशील. म्हणजे ही 8 माणसं. आणि आपलं जी कुस्तीपटू जी आहे फोगट, ती तर सेमीफायनलला गेली होती. म्हणजे फायनलला गेली होती सेमीफायनल जिंकून. म्हणजे एक मेडल कन्फर्म होतं. अशी 9 मेडल आपली हातची गेली. ही 9 आणि 6 15 मेडल खरं तर भारताच्या मेडल टॅलीमध्ये असली पाहिजे होती. म्हणजे टोकियोच्या तुलनेमध्ये दुपटीपेक्षा 1 मेडल जास्त होतं. आपल्या इथे कसं आहे, आपला देश हा ज्याला आपण म्हणतो ना मेडलचा भुकेलेला आहे. तुम्हाला हिरो लागतो. हिरो नसेल तर तुम्ही काही नाही. म्हणजे तुमच्या आशयाला किंमत नाही, तुमच्या कर्तृत्वाला, तुमच्या मेहनतीला फार किंमत नाही. तुम्ही जर मेडल मिळवलं तरच तुम्ही महान आहात. म्हणजे आम्ही आठवते अथेन्समध्ये जेव्हा आम्ही होतो तेव्हा भालाफेकी हा सर आपल्या खेळ कव्हर करण्याच्या आधीत कुठेही नव्हता शेवटपर्यंत. म्हणजे नीरज चोप्रा आणि भालाफेकीत गोल्ड मेडल मिळेपर्यंत आम्ही पत्रकारसुद्धा त्या खेळापर्यंत कधी पोहोचलो नव्हतो. पण यावेळी पॅरिसमध्ये नीरज चोप्रा हा सगळ्यात हाय डिमांड तिकीटवाला खेळ झाला होता भारतीयांसाठी. तू जरी असं म्हणालास की सगळे आपला देश जो आहे तो मेडलचा भुकेला आहे, मला असं वाटतं की म्हणजे आपण जरी असं म्हणतोय की आपले खेळाडू नंबर 4वर आपले अनेक खेळाडू आहेत, पण जेव्हा आपण ऑलिम्पिक कुणीही जर ऑलिम्पिक बघितलं तर जे तो मेडलचा तक्ता बघितला जातो त्यात म्हणजे ज्या मेडल वाईजच ज्या देशाचं सगळे रँकिंग असते आणि त्यातच आपलं खरं दिसतं की ओके 4 नंबरवर कोण आहे हे फार कोणी विचारात घेत नाही. तर मला असं विचारायचं की तू म्हणाला की जर ते 4 नंबरचेही मेडल आपण पकडले असते तर मागच्या ऑलिम्पिकपेक्षा डबलपेक्षाही जास्त मेडल्स आपल्याला आत्ता मिळाले असते. तर आणि सरांनी सांगितलं की आपल्याला आता फॅसिलिटीज पण भरपूर मिळत आहेत, गव्हर्मेंटकडून सपोर्ट मिळतो आहे, सगळं होतं आहे. तर आत्ता या ऑलिम्पिकमध्ये जे खेळाडू 4 नंबरवर अनेक खेळाडू आलेत, तर तुला काय वाटतंय की काय कमी पडलं असेल की ज्यांना मेडलपर्यंत पोहोचता नाही आलं, जे 4 नंबरपर्यंत राहिले? मी याचं तुला साधं उदाहरण देतो बघ, की जसं दैवी म्हणाले की आता भारत खूप प्रगतीपथावर आहे, खूप आपण मेडलच्या जवळ पोचतो. मला आठवतं अथेन्स ऑलिम्पिकमध्ये आमचं ऑलिम्पिक पहिल्या 3 दिवसात संपून जायचं, कारण तोपर्यंत सगळे खेळाडू हरलेले असायचे. दुसरी तिसरी फेरी म्हणजे ती बातमी असायची की दुसऱ्या फेरीत पोचलो. म्हणजे तुला आठवतं आजही अविनाश साबळे यंदा पॅरिस ऑलिम्पिकच्या 3000 मीटर स्टिपल चेसच्या फायनलला पोचला आहे, पण तो फायनलला पोचणारा पहिला भारतीय खेळाडू आहे. पण जसं तू म्हणालीस की काय कमी पडतं, आपल्याकडे खूप कमी आहे. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की लोकांना ऑलिम्पिकची मेडल हवी असतात, पण बॅरन पियर दे कुबर्तीन जो आधुनिक ऑलिम्पिकचा जनक आहे त्याने असं म्हटलं होतं की ऑलिम्पिकमध्ये हारजीतपेक्षा तुम्ही कशी लढत देता हे महत्त्वाचं आहे. आणि मला असं वाटतं की लढत या विषयावर आपले 117च्या 17 खेळाडू मेडल विनर आहेत. म्हणजे साधं उदाहरण देतो, आपली ललिता बाबर जी स्टिपल चेस चॅम्पियन आहे, आणि हा आपला अविनाश साबळे. अविनाश साबळे हा वीटभट्टीवर काम करणाऱ्या मातापितांचा मुलगा, म्हणजे याचे वडील वीटभट्टीवर काम करायचे आणि हा मुलगा शेताच्या बांधावरनं उड्या मारत जायचा. सेम ललिता बाबरची कहाणी. ललिता बाबर गेल्या ऑलिम्पिकला जेव्हा आम्ही होतो रिओला, तर त्या टोकियो ऑलिम्पिकला, तर ती पहिल्यांदा
3000 मीटर स्टिपल म्हणजे त्या स्टिपल चेसच्या फायनलला पोचली होती आणि पहिली भारतीय महिला होती की जी फायनलला पोचली आहे. तर मला तिचा इंटरव्ह्यू करायचा होता म्हणून ललिताला फोन केला, कारण ललिता मी अगदी लहानपणापासून ओळखत होतो. तर माझ्यावर एक अमेरिकन जर्नलिस्ट होता, तो मला म्हणाला मलाही तिचा इंटरव्ह्यू करायचा. तर आम्ही दोघंजणं तिचा इंटरव्ह्यू करायला गेम विलेजला गेलो आणि मी तिला एक प्रश्न विचारत होतो आणि मग तेच प्रश्न आणि उत्तर मी त्या इंग्लिश, माझा जो मित्र आहे पत्रकार मित्र जेम्स म्हणून, त्याला मी ट्रान्सलेट करून सांगत होतो. त्याने मला विचारलं की तू तिला विचार की तू या खेळाकडे कशी वळलीस. तर मला माहीत होतं पण मी त्याच्या समाजासाठी तिला पुन्हा विचारलं. तर ती म्हणाली की सर म्हणे मी 3000 मीटर स्टिपलची अडचण वळली की माझं जे गाव होतं त्या गावापासून शाळा 7-8 किलोमीटर दूर होती आणि घरातली सगळी कामं उरकून शाळेत जायचं असेल तर मला शेताच्या बांधावरनं धावत जावं लागायचं आणि त्या बांधावरनं उड्या मारत मारत मला तिथे जावं लागायचं. त्यामुळे लहानपणापासून मला सवय होती म्हणून मी या खेळाकडे वळली. तर हे जेव्हा मी त्या पत्रकाराला जेव्हा ट्रान्सलेट करून सांगितलं तर त्याचा चेहरा असा होता. तो मला आर यू जोकिंग, आर यू किडिंग. म्हटलं नाही, ही असंच म्हणालेली आहे. ती म्हणाली अशा प्रकारे तुमच्याकडे ऑलिम्पिक चॅम्पियन होतात, फायनलला पोचणार आहे. तर मी म्हटलं हो असेच, कारण अमेरिकेमध्ये मुलगा लहान असताना जन्म झाल्यानंतर जेव्हा तो समजायला लागतो 7वी 5वी 6वीत जातो तेव्हा त्याचं बॉडी टेस्टिंग होतं की त्याच्या शरीरातले जे स्नायू आहेत ते कोणत्या खेळाला योग्य आहेत आणि मग त्याप्रमाणे त्या खेळाडूला नर्चर केलं जातं. आपल्या इथे नर्चर हा शब्दच नाही आहे. मुळात खेळाडू तयार होतात. म्हणजे नीरज चोप्रा भालाफेकीकडे काय व्हायला, गावामध्ये भाले पडून होते, भाला फेकायला त्याला लवकर मिळालं म्हणून तो भालाफेकपटू झाला. ललितावर का तर शेतावर उडत होती. हा विदभट्टीचा मुलगा जो आज पोचलेला अविनाश साबळे त्याचीच ती स्थिती. अगदी आपला तिरंदाज जो जाधव जो आहे प्रवीण जाधव, तोही त्याच्याही सेम, त्याचे वडील ते आपले दगडाला चिन्ह्या तुड्याने पाडतात ना, तसं काम करणारा माणूस, पातारवट मारणारा माणूस. तर घरात खायला अन्न नाही. तर मला एकदा मिल्खा सिंगला मी जेव्हा असा प्रश्न विचारला की सर एवढ्या सगळ्या असंख्य अडचणीमध्ये तुम्ही 4थ्या क्रमांक आला होता ऑलिम्पिकमध्ये आणि कसं तुम्हाला हे सगळे सक्सेस मिळत कॉमनवेल्थमध्ये गोळ आहे. तर तो म्हणाला बेटा पेट की जो भूक आहे ना ये दौड़ना और जीतना सिखाती है. तू ज्या सगळ्या मेडलवर नजर टाकलंच ना तर मध्यंतरी एक व्हॉट्सअपवर खूप चांगला मेसेज आला होता की ब्रेड बटर खाणारी मुलं ऑलिम्पिक मेडल भारताला जिंकून देत नाहीत. तुझं सगळ्या मेडल विनर्सवर नजर टाकली तर भाकरी तोडणारी किंवा ज्यांच्या आयुष्यात उद्याचा प्रश्न काय, उद्याचा मला जेवण मिळेल की नाही असे प्रश्न ज्यांच्या आयुष्यात आहेत, हीच माणसं आज संघर्ष करून ऑलिम्पिकपर्यंत पोहोचले. तर मला असं वाटतं एवढी अवघड परिस्थिती असताना आज आपण इथे आहोत. तर विचार कर या सगळ्या सुविधा ज्या या महासत्तांना मिळत आहेत, अमेरिका असेल, जर्मनी असेल, इतर देशांना, ह्या जर आपल्या मुलांना जर लहानपणापासून मिळालं तर आपण महासत्ता व्हायला हरकत नाही. आपल्याला डायरेक्ट हिरो हवेत पण ग्रासरूटपासून जी गुणवत्ता ज्याला आपण टॅलेंट हंट म्हणतो ना, की जी कोरी गुणवत्ता आहे त्यांना हुडकून त्यांच्यातलं टॅलेंट घेऊन मग नर्चर करणं. तेच मी म्हणते की हे लोक वरती येत आहेत, त्यांना नोकरी मिळाली आहे, त्यांचा आता खर्च, तर ही आपण तुझे म्हणाला की निवड समिती जी आहे ती खाली रूट पर्यंत जाऊन टॅलेंट हंट का नाही करत आहे? कारण का मी तुला असं म्हटलं, आपली मानसिकता अशी आहे की आपल्याला आधी सचिन तेंडुलकर हवा असतो, मैदानावर घाम गाणारा मुलगा नको असतो. त्यामुळे सचिन झाल्यानंतर मग लोक क्रिकेटकडे वळतात, नीरज झाल्यानंतर भालाफेकीकडे वळतात. पण एखाद्या मुलामध्ये जी उपजत गुणवत्ता आहे त्याला नर्चर करणं, त्याला टॅलेंट करण्यासाठी जी मधली जी व्यवस्था लागते ती नाही आहे. म्हणजे अगदी तू तिरंदाजीचं उदाहरण घे. लिंबाराम हा आदिवासी खेळाडू, लिंबारामने पहिल्यांदा वर्ल्ड रेकॉर्ड केल्यानंतर लोकांना असं कळलं अरे आपण तिरंदाजी, आता तिरंदाजी हा भारतीय हिंदू संस्कृतीचा प्राण आहे. असा कोणताही देव नाही ज्याच्या हातात बाण नाही, बिल्ल जमात आहे. म्हणजे जेवढं टॅलेंट आपल्या ह्या आदिवासी जमातीमध्ये, म्हणजे आधी तू बघशील आपण जर भारतामध्ये गेलो तर त्या रशियावर त्या ज्या मुली असतात ना, काय म्हणतात डोंबारी, त्या किती उत्कृष्ट असं जिम्नॅस्ट करत असतात, किती तोल सांभाळतात. या मुलींना नर्चर करून तुम्ही आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्ट सहज घडू शकता. पण तिथे कौशल्य दाखवणाऱ्या मुली आहेत ह्या कधी ह्या ऑलिम्पिकपर्यंत पोहोचत नाही. एखादाच अविनाश साबळे असतो, एखादाच प्रवीण जाधव, लक्ष जातं ते आणता एवढं. पण ही जी खोल गुणवत्ता आहे ती हुडकण्यासाठी जी प्रणाली आहे ती उदाहरण आपल्याकडे नाही. आणि मला असं वाटतं हे आपल्या क्रीडा संस्कृतीचं अपयश आहे. असं म्हणताना खूप गमतीने म्हणतो 150 कोटीच्या भारतामध्ये फक्त 6 मेडल, पण ती 6 मेडल जी आहेत ही 150 कोटीच्या व्यवस्थेने आणलेली नाहीत. ती 6 जण त्यांच्यामध्ये असलेल्या नैसर्गिक गुणवत्तेमुळे आज इथे आहेत. तर मला वाटतं ज्यावेळी ह्या 150 कोटीची व्यवस्था त्यांना हुडकायला लागेल ना, त्यावेळी आपण 150 मेडल्स सहज आणू शकतो आणि तेवढी गुणवत्ता आपल्या मुलांमध्ये नक्की आहे. बरं, आता हे तुझं 6वं ऑलिम्पिक होतं आणि मला म्हणजे हे तर सगळ्यांनाच माहिती आहे की मराठी टी व्हीमध्ये 6 ऑलिम्पिक कवर करणारा हा संदीप एकटाच पत्रकार आहे. तर आता तुझं काय टार्गेट आहे, म्हणजे किती ऑलिम्पिक कवर करणार आहेस तू? आणखी दवी टोकियोला आले नाहीत म्हणून येतात. दवी आणि आम्ही दोघं 6वर असतो. पण आपण रिओला एक म्हातारा जक्कड म्हातारा बघितला, 90चा असेल तो बॅग अशी फरफटत चालला होता, पाय खेचत. संदीप मला हे माझं आता टार्गेट आहे.
त्यामुळे 90 वयाच्या 90 पर्यंत, म्हणजे 50 प्लस 40. नाही, पण माझं 40 टार्गेट मध्ये आहे 10 ऑलिम्पिक अजून होतील. माझं टार्गेट आहे आणि 10 16 ऑलिम्पिक होतील. ऑलिम्पिक मला कव्हर Total करायचं मी 16 मी टार्गेट सांगतोय. ठेवलं. आता मी 50शीचा आहे, 50व्या वर्षात पदार्पण केलं आहे. मला 6 ऑलिम्पिक म्हणजे अजून 4 ऑलिम्पिक म्हणजे अजून मला पुढची 16 वर्ष मला तंदुरुस्त यायचं आहे. तो माझा प्रयत्न असेल आणि जर ईश्वराची इच्छा झाली तर 10 ऑलिम्पिकचं टार्गेट आहे. लेट्स सी, गॉड इज ग्रेट. आमच्या सगळ्या मराठी पत्रकारांच्या माझी इच्छा आहे की माझ्या शुभेच्छा 10व्या आहेत. ऑलिम्पिकचं सुद्धा वार्तांकन तुझ्या ह्या युट्यूब चॅनलवर करायला तू त्या ऑलिम्पिकला असशील. नक्कीच मी तर येणारच. म्हणजे तुझा 10वा ऑलिम्पिकचा इंटरव्ह्यू आपण नोमॅडवर आणखी परत एक वेगळा करूया. तोपर्यंत 1 कोटी आणि सभासद झालेले असतील आमच्या ह्या इंटरव्ह्यूमुळे. तर हां, तर ते आपण करूच. तर सगळ्यांच्या शुभेच्छा संदीपसोबत आहेतच. तुझ्या 10 ऑलिम्पिक तुझे होतील अशी आम्ही सगळेजण आशा करतो. तर ह्या दोघांकडे खरं तर माहितीचा खजिना आहे. आपण बसलो तर आपले व्हिडिओज ऑलरेडी खूप मोठा झाला आहे आणि तो आणखी मोठा होऊ शकतो. पण आपण आता इथेच थांबूया आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि आपण पुन्हा भेटत राहूया अशाच नवनवीन व्हिडिओसह. बाय बाय.